जगाचा आई विना भिकारी हो स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन आई देवापासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडणे होते दादा प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा धर्माची सेवा करा गायीची सेवा करा किती प्रेम असतं आईचं आपल्या लेकरावर लक्ष देऊ नाही का एका मायमाऊलीचं लग्न झालं दादा लग्न झाल्यानंतर घरची परिस्थिती नाजूक होती 1-2 वर्ष ओलांडल्यानंतर त्यांना एक सोन्यासारखं लेकरू झालं लेकरू झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी त्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि तो माणूस मरण पावला त्या आईच्या एका डोळ्यामधून आनंद अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यामधून दुःखाचे अश्रू तिने विचार केला माझ्या वंशाला दिवा मुलगाही झाला पण माझ्या कुंकवाचा धनी सुद्धा मला काय गेलाय सोडून गेला खूप आक्रोश करू लागली कसं करू काय करू पण लेकराकडे बघायचे आणि तिला वाटायचं मी जर धीर सोडला तर माझ्या लेकराचं कसं होईल महाराज घरची परिस्थिती नाजूक होती मुलगा हुशार होता आईनं त्या मुलाला शिकवण्याचे एवढे सुंदर प्रयत्न केले महाराज मुलाला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं काय व्हायचं होतं सॉफ्टवेअर इंजिनियर 5 एकर जमीन होती तेवढीची तेवढी जमीन विकून टाकली जेवढे दागिने होते तेवढं सगळं काही विकलं तरी सुद्धा खर्च भागत नव्हता आईने लोकांच्या घरी रोज मजुरी केली महाराज लोकांच्या घरी भांडे घातले आईनं कधीच अंगावर नवा शालू घातला नाही पण पोराला कधीच जुन्या ड्रेसवर कॉलेजला पाठवलं नाही एवढे कष्ट केले त्या मुलासाठी शेवटी मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर झाला आईला फोन केला अगं आई ऐकलंस का मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालो आईच्या डोळ्याला धारा लागल्या बाळा मी जे कष्ट केले त्या कष्टाचं आज मला फळ मिळालं रे मुलगा ज्या कॉलेजमध्ये राहत होता त्या कॉलेजच्या एका मुलीवर त्याचं प्रेम जडलं ती नातेवाईकाची मुलगी होती आईने त्यांच्या घरी गेले त्यांच्याशी बोललं आणि लग्न ठरलं महाराज मुलगा आईला सांगू लागला आई आतापर्यंत तू माझ्यासाठी खूप कष्ट केले का स्वतः उपाशी झोपली पण मला कधी उपाशी शाळेत जाऊ दिलं नाही स्वतः जुने कपडे घातले पण मला कधी कॉलेजला जुन्या कपड्यावर पाठवलं नाही आई संपला तुझा वनवास चाला पण आता मुंबईला राहू आईचं वय 70-80 वर्षाचं झालं होतं आईला एक रोग झाला होता त्या रोगाचं नाव आहे टीबी रात्री 8 वाजले की आईला खोकला यायचा अनेक दवाखान्यात दाखवलं अनेक आयुर्वेदाचार्यांना दाखवलं पण आईचा खोकला मात्र राहत नाही दोघं नवरा बायको ऑफिसला जायचे तिला 70,000 रुपये पगार होता याला 70,000 रुपये पगार दिवसभर ऑफिसमध्ये काम करून मुलगी घरी आली जेवण केलं आणि झोपणार तितक्यात आईचा खोकला सुरू व्हायचा तिने 1 वर्ष सहन केलं 2 वर्ष सहन केलं 3 वर्ष सहन केलं एक दिवस तिनं थोडी धाडस केली ना आपल्या मालकाला आवाज दिला मालक ओ पतिदेव तो आला काय झालं का ओरडतेस हे बघा दिवसभर ऑफिसला काम करावं लागतो संध्याकाळी थोडं जेवलं की आराम करावं म्हणलं की तुमची आई रात्रभर खोकलत बसते हे बघा मी 3 वर्ष सहन केलं आता मला सहन होत असं म्हणून पोराच्या डोळ्याला धारा लागल्या सहज धारा लागल्या पोराच्या डोळ्याला आणि पोरगा रडता रडता सांगू लागला अगं वेडे मी 3 दिवसाचा असताना माझा बाप मेला ग मला माझा बापाचा चेहरा अजून सुद्धा आठवत नाही त्या दिवसापासून तर आजपर्यंत माझ्या आईनं माझ्यासाठी एवढं काही केलं काय सांगू ग तुला कोणत्याच गोष्टी तिने कमी पडू दिली नाहीये तिने कधीच अंगावर नवी साडी घातली नाही पण मला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नाही अगं 2-3 वर्ष माझी माय जगल ग असं वेड्यासारखं नको करू मी तिचा कोणी आधार आहे आणि मी जर तिला या अवस्थेमधून सोडून गेलो तर मला ब्रह्मपातक लागल असं वेड्यासारखं करू नको मुलगी थोडी हट्टी होती ती म्हणे हे बघा
मी तुम्हाला सांगितलं मला तुमच्या आईचा त्रास सहन होत. हा म्हणे असं नको करू ग वेडे, 2-3 वर्ष माझी आई जगल. पोरीनं धाडस केलं आणि नवऱ्याला सांगितलं एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायेवर येतं तुम्ही तुमच्या आईला सांभाळा, मी घर सोडून चालले. पोराच्या डोळ्याला धारा लागल्या सोन्यासारखे 2-2 लेकरे. पोराने विचार केला ही जर निघून गेली तर ह्या पोराकडे कोणा बघायचं. दबक्या आवाजामध्ये पोरगा आपल्या आईला म्हणला आई, ए आई ऐकलंस का ग? हळूच आवाजामध्ये आईने आवाज दिला, काय माझ्या सोन्या? काय नाही आई, चाल मी तुला काशीला घेऊन जातो. मुलानं आईचा हात धरला, काशीला घेऊन जायचं म्हणून मुलगा एका घनदाट जंगलामध्ये आईला घेऊन चाललाय. अमावस्याची रात्र आहे, काळा कुट्ट अंधार आहे. ज्या रस्त्याने आई आणि मुलगा चालत होता त्या रस्त्याला खूप घनदाट झाडं होते, जंगल होतं. त्या झाडाचा पाला तोडायची आई खाली टाकायची, पाला तोडायची खाली टाकायची, पाला तोडायची खाली टाकायची, पाला तोडायची खाली टाकायची. मध्य जंगलामध्ये मुलगा गेल्यानंतर मुलगा आईला म्हणतो, माय 5 मिनिटं इथं बैस, मी आलेच. आईला कळालं आता पोरगा गेला की मला परत भेटायला येणार. आईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडता रडता आईने लेकराला आवाज दिला, दाद्या ए बाळा इकडे ये रे सोन्या. आईनं त्या मुलाला बोलवलं नाही, जोऱ्या जोऱ्यानं रडायला लागली. बाळा 9 महिने 9 दिवस तुला या गर्भामध्ये वागवलंय रे मी, तळहाताच्या पोडासारखं जपलं. दादा किती प्रेम करते मी तुझ्यावर तुला माहितीये का? मी जर किचन मध्ये काम करत असेल आणि तुला जर भूक लागलं तर माझ्या स्तनामधून दूध येत होतं, एवढं प्रेम करते मी तुझ्यावर. काय म्हणली ती आई? मी जर काही कामात मग्न असेल आणि तुला जर भूक लागली आणि तुझा रडायला लागला तर तुझ्या रडण्याच्या आवाजानं माझ्या स्तनामधून दूध येत होतं रे, एवढं प्रेम करते बाळा मी तुझ्यावर. आणि तुझ्या मनात आलेलं पाप माझ्या लक्षात येणार नाही का? मला कळलंय तुला माझी अडचण झाली, पण काळजी करू नको सोन्या. सोन्यासारखी माझी सुनबाई आहे, सोन्यासारखे माझे नातवंड हे बघ. घरी जात असताना थोडं सावकाश जाय. सावकाश जाय म्हणण्यापेक्षा मी ज्या रस्त्यानं पाला टाकला त्या पाल्यानं घरी जाय, म्हणजे तुला रस्ता सापडल. आणि तू जर का रस्ता चुकला तर हे हिंस्र पक्षी या जंगलामध्ये ते पक्षी निश्चित तुझा घात केल्याशिवाय राहणार नाही. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, मायबाप, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडलंय, ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारात सोडलंय, तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते. म्हणून तर तुकोबरायला म्हणावं लागलं ना महाराज, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, हो लेकुराचे त्याच्यापेक्षा साधू संत तुमच्या आणि माझ्या हिताचा विचार करते. खरं सांगू का? केले उपकार सांगू मी काय, पापन करी ऐसी माय. बस एवढंच घ्यायचं, त्याच्या पुढं सांगायचं नाही. पाठ आहे सर्वांच्या. केले उपकार मी सांगू काय, बापन करी. मायबाप फक्त मुलाला जन्माला घालतात दादा, पण मुलाला जीवन जगवायचं कसं हे फक्त साधू संत ठरवतात. मी तर नेहमी सांगत असतो, महाराज माझ्या आईने फक्त मला जन्माला घातलंय. महाराज माझ्या आईने मला जन्माला घातलंय, पण मला माणूस म्हणून जगवण्याचं ज्ञान जर कोणा दिलं असेल तर फक्त माझ्या ज्ञानाबाईने दिलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
सर्व तुमच्यावर स्वार्थी जर प्रेम करत असेल तर निश्चित या जगाचा त्याग माणसाने जीवनामध्ये केला असेल. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, जगत जर स्वार्थी आहे तर जगातल्या गोष्टी कोणत्या खऱ्या असतील हो महाराज? म्हणून बसणारे मंडळी लक्ष देऊन कीर्तन ऐका माझं. 4 गोष्टीचा अहंकार जीवनामध्ये करू नका. पहिली गोष्ट सत्तेचा अभिमान करू नका. दुसरी गोष्ट संपत्तीचा अभिमान करू नका. तिसरी गोष्ट तुमच्या सौंदर्याचा अभिमान करू नका. तिसरी गोष्ट तुमच्या ज्ञानाचा अभिमान करू नका. माणसाला वाटतं मी लयच गोरा पान दिसालय. गोऱ्या माणसांनी जास्त शायनिंग मारायचं काम नाही. जगात काळे लोक आहे म्हणून लोक तुमच्या थोबाडाकडे पाहतात. सगळे जर गोरे झाले तर कोण कोणाकडे पाहिलं महाराज? बरोबर आहे का नाही? सगळे जर गोरे झाले तर कोण कोणाकडे पाहिलो? म्हणून गोऱ्या लोकांनी जास्त भाव खायचा नाही. जगात काळे म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात. आणि सगळे जर गोरे झाले तर कोण कोणाकडे पाहिजे महाराज? बरोबर आहे का नाही? म्हणून माझी विनंती आहे, जगात ज्ञानी आहे म्हणून ज्ञानांना किंमत नाही. जगात अज्ञानी लोक आहे म्हणून ज्ञानी लोकांना किंमत आहे. जगात बेसुरे लोक आहे म्हणूनच तुम्हाला गायला बोलवलं ना. सगळे जर स्वरबद्ध झाले तर कोण कोणाला गायला बरोबर? बरोबर आहे की नाही? जगात बेताल वाजवणारे म्हणून या 2 तालबंद लोकांना बोलवलं. बरोबर आहे की नाही? सगळे जर तालात वाजवायला लागले तर कोण कोणाला बोलवलं? म्हणून जगामध्ये चांगल्यामुळे चांगल्याला किंमत नाही, वाईटामुळे चांगल्याला किंमत आहे. रामामुळे रामाला किंमत नाही, रावणामुळे रामाला किंमत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून ध्यान देऊन ऐका. आणि आपण आपल्या सौंदर्याचा अभिमान जीवनामध्ये करू नका. अरे सकाळी जर आपण ब्रश केलं नाही तर आपल्या थोबाडाचा वास आपल्याला घ्यावा वाटत नाही, एवढं घाण आहे. आणि किती मोठकतो माणूस त्या शरीरासाठी. खरंच सांगू का, माणसाच्या शरीरापेक्षा जनावरांचं शरीर खूप पवित्र आहे महाराज. तुम्ही माणसाला असं कसं बोलता हो? तुम्ही गाईचा विषय घ्या. गाईचं गोमूत्र पवित्र आहे दादा. गाईचं शेण सुद्धा पवित्र आणि गाईचं दूध पवित्र आहे महाराज. गाय मेल्यानंतर गायची कातडी कामी येते. माणसं जिवंतपणे लोकांच्या कामी पडत नाही, मेल्यावर भूत बनून लागतात. दुसरा तर काहीच फायदा नाही माणसाचा. म्हणून हा देह जरी चांगला असला तर हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा. वरी चर्म घातले रे कर्म किरकाटा बांधा. रव रव दुर्गंधी स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. म्हणून शरीराचा अभिमान करू नका. ठीक आहे महाराज. दुसरी गोष्ट, तुमच्या संपत्तीचा अभिमान करू नका. संपत्ती सुद्धा येणारी जाणारी. तुम्ही येताना काही घेऊन आले नाही, जाताना सुद्धा काही घेऊन घेणार. आया था नंगावर जाएगा भी. तुमचा परिसर कोणता परिसर? कल्याण परिसर आहे ना. माझा प्रश्न आहे तुम्हाला, बरेचसे महाराज मंडळी इथं बसलेले, आमचे वाडके साहेब सुद्धा बसलेले. साहेब, तुमच्या परिसरामध्ये एखादा वारकरी माणूस मेला, एखादा माळकरी माणूस मेला आणि त्याच्या गळ्यातली तुळशीची माळ काढून घेतली, असं उदाहरण पाहिलं का तुम्ही एखाद्या वेळेस? माय मावल्यानं तुम्ही एखादा वारकरी माणूस मेला आणि त्याच्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ काढली, असं एखादं उदाहरण पाहिलं? अजिबात नाही. बरं, तुमच्या परिसरात एखादा गोल्डन मॅन मेला, ज्याच्या कळ्यामध्ये 2-3 किलो सोने आहे, हातात अंगठ्या आहे, सोन्याची घडी आहे, तो मेल्यानंतर ते काढून घेतात का सोबत जाऊ देतात? तो काय बांधून या देती, भूषणे घेती, आणि ते काढायला कोण असतं? माणसं का महिला? माणसं नसतात, महिला असतात. कारण की माणूस मेल्यानंतर सर्वात जास्त रडायला जवळ कोण असतात? अहो, एवढ्या हुशार आहे, रडता रडता हातातल्या अंगठ्या उपसतात हो. लय सोनं आवडतं महिलांना बाबा बाबा. किती सोनं आवडतं मी सांगू शकत नाही. ज्या दिवशी आपण बाई होऊ त्या दिवशीच आपल्याला कळत, तोपर्यंत कळणारच नाही महाराज. मी तर नेहमी विनोदानं सांगत असतो, आमच्या गावामध्ये एका पाटील समाजाच्या पोराचं लग्न होतं महाराज. त्याच्या बापाने तोंडी दिली, ऐका हो ऐका, माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, प्रत्येकाने लग्नाला यायचं. प्रत्येकाच्या दारामध्ये एक व्हावी उभी केली जाईल, स्कॉर्पिओ उभी केली जाईल. आता पाटलाच्या पोराचं लग्न, मुख्यमंत्री लग्नाला, आमदार खासदार सगळीच येणार होते महाराज. 750 एकर जमीन होती आणि ज्या माणसाची पोरगी केली त्याच्याकडे 900 एकर जमीन, 2 कोटीचा तर नुसता मंडपच होता. आमच्या गावाच्या गोरगरिबाच्या 10-12 महिला एकत्रित झाल्या. त्या म्हणे, का ग बाई, पाटलाच्या पोराचं लग्न आहे ग, आपल्या गळ्यात तर फुटका मणी नाही सोन्याचा. त्या 8 जणीची एक अध्यक्ष होती, तिला मुकरदम म्हणतात. काय म्हणतात तिला? नसल मुकरदम कळत तर बचत गटाचे अध्यक्ष तर तुम्हाला माहितच असेल. इथं कोणी मायमावली असेल तर ती बिचारी सोडून माझ्या गावाची सांगतो. तुमचा काहीच विषय सांगत नाही. तिकडे गेल्यानंतर तुमचंच सांगणार. एवढ्या बाई आणायच्या कुठून प्रत्येक वेळेस नवीन नवीन? ऐका ध्यान देऊ. ती बचत गटाचे अध्यक्ष म्हणे, कशाला काळजी करतीस ग, सोनार आणि नाही काढलं का ते आता बँटेक्स? 8च्या 8 ऑटोत बसल्या, चिखलीला बाजाराला गेल्या, 250 रुपयात राणी हार काय.
चप्पल हार काय, सँडल हार काय, बाबा बाबा एवढे हार घेऊन आले. ते कानातलं काय म्हणतात ते डुलं, झुंबर, बाबा वेल. हा हा. ज्या दिवशी लग्न त्या दिवशी मस्त सुंदर साड्या वगैरे घातल्या, मेकअप केला, गळ्यामध्ये सोनं घातलं, गाडीत बसल्या. जशी ड्रायव्हरनं गाडी मंडपात नेली, ब्रेक केली, गाडीचे दरवाजे उघडले आणि 8 जणी खाली उतरल्या ना, तर जेवढं काही वराड लग्नाला आलं होतं ते वराड नवरदेवाकडे बघेन, नवरीकडे बघेन, मंडपाकडे बघेन, जेवणाकडे बघेन, अख्खच्या अख्खं वराडी 8 जणीकडे पाहत होतो. देवा 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 देवा. गळ्यात जर एवढं सोनं आहे तर बया श्रीमंत किती असतील. आता लोकांना कुठं माहिती डुप्लिकेट. 7:30चं लग्न होतं. लग्न झाल्यावर लवकर घरी मारावं ना. 11 वाजे लोक थांबले. आणि आता सध्या महाराष्ट्राची परिस्थिती खराब आहे. पावसामुळे महाराज सगळं सोयाबीन कपाशी जळून गेली आमची. चोऱ्या सुरू झाल्या महाराज. बरोबर 12:30-1 वाजता 10 चोरांनी यांची गाडी आमच्या फाट्यावर अडवली. थांबवा गाडी. त्या ड्रायव्हरनं चोर पाहिल्यानंतर तर ड्रायव्हर थर थर कापायला लागलं. ड्रायव्हर जवळ 7-8 हजार रुपये होते, ते गेलं. हे बघा हे 10,000 घ्या, फक्त मला मारू नका. ड्रायव्हर गेलं महाराज पळून. एका चोराने बॅटरी काढली, गाडीत लावली, 8 बायान प्रत्येकीच्या गळ्यातलं सोनं पाहिलं साहेब. अहो नाचायलाच लागले चोर. बरं त्यातले 2-3 चोर संगीत विशारत होते. त्यातल्या एका चोराने लावला आज सोनियाचा दिनो. एवढ्यावर थांबव नाही, त्याच्या मागचं म्हणतं उजळले भाग्य आता. बस आता काहीच गरज नाही गड्या. 2 वर्ष चोरी करायचं काम नाही. 35,000 रुपयानं जरी मोड गेली तरी 2 कोटीचं सोनं झालं. प्रत्येकाने तलवारी काढल्या. ए बया उतरा खाली. बिचाऱ्या घाबरत खाली उतरल्या, रडायला लागल्या. मारू नका मारू नका. त्या म्हणे मारत नाही, गळ्यातलं सोनं काढा. आता डुप्लिकेट होतं म्हणल्यानंतर यांना काय लाज वाटायची. प्रत्येकानं गळ्यातलं सोनं काढलं आणि चोरायपाशी देऊन टाकलं. आता चोरांनी चोरी केली, चोर निघून चालले. मग शांत मराव ना. पण अध्यक्षाला भाषण ठोकायची खूप हौस. अध्यक्षाने घेतलाच माईक हातात. अध्यक्ष राहिला म्हणे ए मेल्या. काही गरज होती? जाय 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 घेऊन डुप्लिकेट. ते काही गरज होती का शहाणपणा करायची? काहीच गरज नव्हती महाराज. आता ते चालले होते प्रेमाने जाऊ द्यायचे, पण हाऊस लाईन भाषण करायचे. ए मेल्या जाय 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 घेऊन डुप्लिकेट. ते असं म्हणून चोर परत येणं संगत झाले महाराज. 7 जणीला कमी आणलं. पण भाषण करणारा अध्यक्ष तर असा धुतला माणसाला. हिरवा पिवळाच केला. मी अध्यक्षाला भेटायला दवाखान्यात गेलो तर अध्यक्ष म्हशीसारखा बम सुजला होतो. मी अध्यक्षाला म्हणलं काय झालं? चापा बोली. आता डुप्लिकेट सोनं माणसाला एवढं आवडतंय. पण माझी विनंती करतो मी तुम्हाला. डुप्लिकेट सोन्याचा नुसता त्यांनी संग्रह केला तर जीवनामध्ये एवढं दुःख झालंय. ओरिजिनल केलं तर किती महाराज सांगा ती कवडी. अरे रावणासारखा व्यक्ती जर संसारातलं काही घेऊन गेला नाही तर तुमच्या माझ्यासारखं काय घेऊन बसले. म्हणून खरं सांगू का, संसारातल्या संपत्तीचा अभिमान करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट सत्तेचा अभिमान करू नका. सत्तेचा माज केल्यानंतर काय होतं तुम्हाला चांगलं माहिती आहे महाराज. बरोबर आहे का नाही? मी पुन्हा येणार या 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 आणि बसा विरोधी बाकावर. पण सत्तेच झालं ना महाराज. बरोबर आहे का नाही? पण जे झालं ते थोडं वाईटच झालं महाराज. विठ्ठल विठ्ठल. आमचे साहेब म्हणतात चांगलं झालं. हा तुम्हाला तर चांगलंच वाटणार आहे, तुमचा मुख्यमंत्री झाला ना. पण आम्ही विदर्भातले, आमचं पद गेलं ना महाराज. जाऊ द्या, तो आपला विषय नाही. ते काही करू शकतात, त्यांचा विचार आपण करायचा नाही. जसं देवाला मान्य असेल तसं होतं. आपण काही त्याच्यात डोकं लावायचं. सत्तेचा माज जीवनामध्ये केल्यानंतर मी तर प्रत्येक माणसाला सांगतो बाबा, ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर नरेंद्रभाई मोदी पर्यंत मी सर्व राजकीय लोकांना विनंती करील, अरे बाबा नो, तुम्हाला जे समाजानं पद दिलं हे काही तुमच्या बाबाची जहागीरदारी नाहीये. समाजानं तुम्हाला दिलेला हा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाचा उपयोग जर तुम्ही माझ्या गोरगरिबाच्या समाजाच्या हितासाठी केला तर माझा समाज एवढा चांगला आहे रे, चहा विकणाऱ्या माणसाला सुद्धा देशाचा पंतप्रधान करतो हे विसरून चालणार नाही. पण जर तुम्ही त्या सत्तेचा माज केला तर दिल्लीतल्या माणसाला सुद्धा लोक गल्लीत आणतात. हा महाराष्ट्राचा इतिहास हे सुद्धा विसरायचं नाही. एक पुढारी माणूस, एक खादी कपडे घातलेला माणूस स्मशानातून चालला होता. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा माझं. पायात चप्पल नव्हती, चालत असताना त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं महाराज. काय टोचलं? हाडूक. आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला काय बोललं ध्यान देऊन ऐका. ते पुढाऱ्याला ते हाडूक बोलू लागला, अरे एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय म्हणलं ते ध्यान देऊन ऐका. एक दिन निकले सैर करने मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जसे खादीचे कपडे घालतोय ना रे,
तसं मी सुद्धा खादीचेच कपडे घालून फिरत होतो, पण माझी सुद्धा मातीच झाली म्हणून अभिमान करायचा नाही. मग महाराज, संसारातल्या कोणत्याच गोष्टीचा अभिमान करायचा नाही. याचं कारण असं आहे, संसारातल्या सगळ्या गोष्टी जाणाऱ्या आहे. आता संसारच जर स्वार्थी आहे तर संसारातल्या गोष्टी कशा निस्वार्थी राहतील? म्हणून निस्वार्थी या जगामध्ये फक्त दोनच व्यक्ती आहे, एक संत आणि दुसरे म्हणजे भगवंत. म्हणून महाराज सांगतात, ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती विठोबा रखुमाई. साधू संत तुमच्या आणि माझ्यासाठी काय करतात? तुकोबाराय सांगतात, पोटी भारवा हे त्याची सर्वस्व ही साई ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. आणि तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओजे. तुकोबारायला माहित होतं, साधू संतांनी जर माझा स्वीकार केला तर देवाची इच्छा जरी नसली तरी देवाला माझा उद्धार करणं भाग आहे. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. म्हणून तर ज्ञानोबरायची विनंती करतात, माऊली तुम्ही जर माझ्या हाताला धरलं तर पांडुरंग परमात्मा निश्चित माझा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐसी कळवळ्याची जाती कळीला भावी न प्रीती. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने 10-5 मिनिटं समाजासाठी दिले पाहिजे. त्याचं कारण सांगू दादा. आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय करतो. याचं कारण तुम्हाला सांगतो, जगातलं कोणतंच व्यासपीठ असं नाहीये की त्या ठिकाणी तुम्हाला चांगले विचार ऐकायला भेटतील. फक्त एकच नारदाची गादी अशी की तर तुमची कोणत्याही प्रकारची दिशाभूल होत. म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, देशाविषयी स्वाभिमान बाळगा, मायबापाची सेवा करा. आणि तरुणांना माझी विनंती, जीवनामध्ये व्यसन करून आपलं जीवन बर्बाद करू नका. दादा, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. कुठं चाललाय आपला देश? अरे ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय, ज्या देशामध्ये माझ्या अहिल्याबाई होळकरांचा जन्म झालाय, काय झालंय त्या महाराष्ट्राला, काय झालंय त्या भारत देशाला काही कळत नाही. महाराज, 8-10 दिवसापूर्वी त्या हैदराबादचं प्रकरण तुम्हा सर्व मंडळीला माहिती आहे. एका चिमुकली मुलीवर 4 नराधमाने बलात्कार करून तिला जिवंत जाळलं महाराज. आणि खरं सांगा, हे कार्य चांगलं झालं का वाईट झालं हो दादा? बोलत चला, काय झालं? हे वाईट झालं का चांगलं? वाईट झालं, बरोबर आहे का नाही? मग ज्या चिमुकलीला त्या मुलाने 4 नराधमाने तिच्यावर बलात्कार केला, तिला जिवंत जाळून तिला मारून टाकलंय, मग त्या मुलांचं इन्काउंटर झालं, हे चांगलं झालं का वाईट झालं? हा, चांगलं झालं का वाईट झालं? चांगलं झालं. याचं कारण तुम्हाला काय माहितीये का? तरी सुद्धा काही विरोधकांनी प्रश्न केलाच महाराज, की ते जे एन्काउंटर झालं ते बेकायदेशीर झालं. मी नारदाच्या गादीवरून सांगू का महाराज, त्या सर्व विरोधकांना माझा प्रश्न आहे, अहो त्या 4 नराधमांनी त्या मुलींवर जो बलात्कार केला तो कोणत्या कायद्याने केला? याचं उत्तर त्यांनी मला द्यावं, नंतर म्हणावं की एन्काउंटर झालं ते बेकायदेशीर. अरे भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा पोलिसांनी कुठेतरी एक चांगलं काम केलंय महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदा बलात्कार करणाऱ्या माणसावर एन्काउंटर झालंय महाराज. तरी सुद्धा लोक कशाचा विरोध करतील काही सांगता येत नाही. माझी विनंती तुम्हाला, निश्चित माणसाने विरोध केला पाहिजे, कारण सत्ताधीतांवर अंकुश ठेवण्यासाठी विरोधक पाहिजेतच महाराज. याचं कारण, पण कोणत्याही गोष्टीचा विरोध करू नका. एखादी चांगली गोष्ट जर एखादा माणूस करत असेल तर तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा, याचा विचार नका करत जाऊ, त्याच्या पाठीमागे उभं राहा. एक माणूस मला त्या दिवशी बोलता बोलता कीर्तनात म्हणला, महाराज तुम्ही महाराज लोक मुस्लिम लोकांचा विरोध करता. मी म्हणलं, वेडा झाला काय तू?
अरे मुस्लिम कीर्तनकार आहे आमच्यामध्ये, मुस्लिमांच्या दिंड्या आहे, मुस्लिम लोक माळकरी सुद्धा आहे. आम्ही मुस्लिमांचा विरोध नाही करत. आमचं भांडण जातीशी नाही, आमचं भांडण विचाराशी महाराज. आणि आम्ही हिंदू लोकांनी जर मुस्लिमांचा विरोध केला असता, मुस्लिमांचा द्वेष जर केला असता महाराज, तर भारताच्या सर्वोच्चतम पदावर आम्ही डॉक्टर अब्दुल कलाम यांना बसवलंच नसतं हो दादा. आम्ही जातीचा विरोध कशाला करणार. म्हणून माझी विनंती दादा, या देशाविषयी स्वाभिमान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. पेपर पाहिला की बलात्कार पाहायला भेटतोय महाराज, टीव्ही लावली की बलात्कार पाहायला भेटतोय, फेसबुक काढलं की बलात्कार पाहायला भेटतो, व्हॉट्सअप उघडलं की बलात्कार पाहायला भेटतो. अरे काय कोणत्या देशाचे आपल्यावर संस्कार आहे, आपण कसं वागतोय काय वागतो काही कळत नाही महाराज. 31 जवळ आलंय आता, बरोबर आहे का नाही. इंग्रजांना 150 वर्ष राज्य केले, पण त्या दलिंदराचे संस्कार अजून काही आपल्या लोकांवरचे गेले नाही. तुम्ही बसलेल्या मंडळीला माझा एक प्रश्न आहे, तुम्ही नवीन जर घर बांधलं, समजा एखादा 10-20 कोटीचा फ्लॅट घेतला, 10 लाखाचा 50 लाखाचा फ्लॅट घेतला, त्या फ्लॅटची वास्तुशांती करता, सत्यनारायण करता, त्यावेळेस फाटके कपडे घालून जाता का चांगले कपडे घालून जाता हो? हा, त्या घरामध्ये प्रवेश करत असताना कसं जाता? हा, चांगले कपडे घालून जाता का फाटके? चांगले. मग बरोबर आहे का नाही. मग जर समजा नका तुम्ही गुढीपाडव्याला नवीन वर्ष मानू, जानेवारीला मानताना तुम्ही, मग नवीन वर्षात पदार्पण करत असताना दारू पिऊन जाव, मांसाहार करून जाव का चांगले संस्कार घेऊन जाव? हा, बाकीच्या लोकांशी काही घेणं देणं नाही, पण कीर्तनाला जेवढे काही मंडळी आलेले त्यांना माझे हात जोडून विनंती दादा, 31 ही आपली संस्कृती नाहीये. आपण रामाच्या वंशातले माणसं आहोत, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातले लोक आहोत. आपण नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरा करायचं, जानेवारी मध्ये साजरा करायचं नाही. काय झालं काही कळत नाही महाराज. कुठं कोणतं काही आता बी चालू ते खिसमिस का चिसमिस काहीतरी आहे, ते काय आपल्याला नावच येत एवढं अवघड आहे बाबा. बाबा काय लोक महाराज किसमिसच्या सुट्टीमध्ये, अरे सुट्टीमध्ये देवधर्म करा तर लोक गोव्याला जातात. अवघड आहे, जाऊ द्या. काय झालंय माझ्या देशाला काही कळत नाही. अरे एवढा चांगला देश माझा, माझ्या देशाला माता ही संज्ञा दिली महाराज लोकांनी. कोणती संज्ञा दिली? भारत माता. का माझ्या देशाला माता म्हणतात? तुम्ही कधी विचार केला का रे? आम्ही लहानपणी शाळेत गेल्यानंतर आम्हाला सरांनी पहिली प्रार्थना शिकवली, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियस आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे. एवढे चांगले संस्कार या जगाच्या पाठीवर फक्त एका देशामध्ये दिल्या जातात, त्याला भारत म्हणतात दादा. आणि का आम्हाला माता म्हणतात माहितीये का? अरे आम्ही जे लोक आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण जे लोक आमच्या जवानांना गोळ्या घालतात त्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई नेऊन देणारा जगातला पहिला देश म्हणजे माझा भारत आहे दादा. म्हणून भारत माता म्हणतात. तुम्ही कधी ऐकलं का भारत माता, पाकिस्तान चुलता, अमेरिका मावशी, लंडन दिदी? नो, फक्त भारत माता. म्हणून आपल्या देशाविषयी स्वाभिमान बाळगा दादा. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्ही समोर लावलाय. अरे या महाराष्ट्रामध्ये माझ्या राजाचं एकही मंदिर नाहीये, याचं मला अजिबात दुःख नाहीये दादा. छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाही याचं दुःख मला अजिबात नाहीये, पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे माझ्या छत्रपती मुळेच आहे, याचा मला स्वाभिमान आहे दादा. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर तुम्हाला भारतात पाहायला भेटतील, पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. आणि त्या राजाचे आपण सर्व मंडळी वारसदार आहोत. म्हणून दादा माझी सर्वांना विनंती आहे, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. तरुणांना माझी विनंती, दारू गांजा मत पियारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. म्हणून दारूही पिऊ नका. जीवन जगत असताना चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या. साधे कशाला घेता? हा, मस्त आयफोन घेऊन फिरा. साधी टू व्हीलर नका घेऊ, बुलेट घेऊन फिरा. पण दादा दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. या देशाला पाकिस्तान पासून भीती नाहीये, या देशाला बांगलादेश पासून भीती नाही, नक्षलवाद्यापासून भीती नाही. या देशाला सर्वात जास्त भीती जर कोणापासून असेल तर व्यसन आणि फॅशन. पण बघा ना, इथं मी अशा बऱ्याचशा काही मायमावल्या बसलेल्या आहे बघा. ती एक आजी बघा, त्या चष्म्यावाल्या आजीच्या पाठीमागच्या आजी. हा, तुम्हीच मागा नका भाऊ, तुम्हीच आजी. हा बघा ना, त्या आईच्या कपाळाचं कुंकू किती मोठं आहे हो. असं वाटतं त्यांचा फोटो काढून डीपी ठेवा, कारण अशा म्हाताऱ्या पुढं पाहायला भेटणार. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटी, जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुटगुटी. या टिकल्यावाल्याचं काहीच करणे. बरं लावा ना, टिकली लावा, पण सगळं मॅचिंगच झालंय महाराज.
लाल साडी असेल तर टिकली सुद्धा लाल, बांगड्या सुद्धा लाल, ते नखाला काय लावतात ते सुद्धा लाल, लिपस्टिक लाल, पर्स लाल, चप्पल सुद्धा मी एका मावशीला म्हणलं, मावशी किती सुंदर मॅचिंग दिसते हो, लालच साडी, लाल चप्पल, लाल पर्स, लाल बांगड्या, लालच अंगठी, आहा हा हा. फक्त आता एवढं राहिलं केस लाल व्हायचे राहिले, म्हणलं ते एकदा करा म्हणजे मग ताणच नाही. अवघड आहे. म्हणून माझी विनंती दादा, जीवनामध्ये फॅशन करू नका रे. आपण अशा देशामध्ये जन्माला आलो की त्या देशाच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील आदर्श घ्या हो त्या मायमाऊलीचा. 5 वर्ष राष्ट्रपती होती ती मायमाऊली, पण तिनं डोक्याचा पदर कधीच खाली पडू दिला नाही. मनगटापर्यंत ब्लाऊज होते मराठीचे. कुठपर्यंत? मुंबई पुण्यामध्ये तो पोरगा आहे का पोरगी ओळखूच येत नाही. एकदा पुण्यामध्ये माझी अशीच पद्धती झाली. माझं कात्रज खेड शिवापूर त्या कात्रज परिसरात कीर्तन होतं. गाडी खराब झाली म्हणून एका टू व्हीलरला हात केला. दादा गाडी थांबवली. दादाच्या गाडीवर बसलो मी. 15-20 मिनिटं गाडीवर प्रवास केला. दादाला म्हणलं, दादा थँक्यू, आभारी आहे तुमच्यामुळे मी वेळेवर उतरलो कीर्तनासाठी. दादानं सगळं बोललं, हातात हात दिला. आणि दादांच्या वेळेस हेल्मेट काढलं त्यावेळेस मला कळलं ही दादी म्हणून. अर्धा तास बसून